तर नव्या वर्षामध्ये पंढरपुरातील विठ्ठल मंदिराचं रूपडं पालटणार आहे। मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामादरम्यान अनेक मूर्ती भग्नावस्थेत आढळल्या, त्यामुळे लवकरच या मूर्तींच्या जागी नव्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येईल। विठ्ठल मंदिर आणि परिवार देवतांच्या 37 मूर्ती बदलण्यात येणार आहेत। मंदिरातील ज्या परिवार देवतांच्या मंदिरांची कामं पूर्णत्वाला आलेली आहेत तिथे येत्या आठवड्यातच नव्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे। दरम्यान नव्या मूर्ती बसवल्या जात असल्या तरी जुन्या मूर्तींचं जतन केलं जाणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे। मूर्तीला रिपेअर करता येणार नाही, कारण एकदा शास्त्रात असं सांगितलं की भंग पावलेली मूर्ती रिपेअर करता आपल्याला येणार नाही। पण आमची अशी प्रकर्षण आमची मंदिर समितीची सगळ्यांची तयारी आहे की ज्या मूर्त्या न काढता आपण त्यालाच काही जागेवर व्यवस्थित करून स्वच्छता करून ज्याला कोटिंग करून जर करता येणं शक्य आहे का, असा मंदिर समितीचा प्रयत्न आहे। मंदिरे समितीचे सहअध्यक्ष, त्याचप्रमाणे पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि संबंधित आर्किटेक्ट आम्ही पाहणी केलेली आहे। आपल्या बाहेरील 28 परिवार देवता आणि मंदिरातील 24 परिवार देवता यापैकी जवळपास आम्ही 37 मूर्त्या ज्या भंग पावलेल्या आहेत, काही त्याला तडा गेलेल्या आहेत, अशा मूर्त्या बनवायला दिलेल्या आहेत। त्या मूर्त्यासुद्धा पूर्ण झालेल्या आहेत। ज्या मंदिरांचं काम पूर्ण झालेलं आहे ते येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये त्या ठिकाणी त्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाईल। तर साताऱ्यामध्ये आजपासून सुरू झालेल्या मराठी साहित्य संमेलनाआधी आता